नमस्कार. राशीफळ मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. रडायचे दिवस संपले. उद्यापासून पुढील 21 वर्ष सूर्य किरणा समान चमकणार. या राशींचे भाग्य मिळेल मानसन्मान, धनसंपत्ती. मित्रांनो, ज्योतिषानुसार अनेक वेळा अनेक दुःख, यातना, अपयश, अपमान आणि दारिद्र्याच्या झळा सोसल्यानंतर अचानक मनुष्याच्या जीवनामध्ये असा काही अद्भुत आणि मंगलमय काळ येत असतो की असा काही शुभ काळ येत असतो की या कालावधीमध्ये मानवी जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येत असते. दुःख, दारिद्र्य, अपयश आणि अपमानाचे दिवस संपून सुख, समृद्धी, आनंद, प्रसन्नता आणि धनप्राप्तीचे दिवस व्यक्तीच्या जीवनामध्ये येत असतात. अनेक दिवसांचा संघर्ष अशा कालावधीमध्ये समाप्त होत असतो आणि नव्या प्रगतीला सुरुवात होत असते. प्रत्येक राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये कधी ना कधी असा अद्भुत काळ येत असतो. उद्यापासून म्हणजे दिनांक 13 फेब्रुवारी पासून असाच काहीसा अद्भुत आणि सुंदर काळ या काही खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार आहे. अतिशय सुंदर काळाची अनुभूती या राशींच्या जातकांना आता इथून पुढे होणार आहे. कारण ग्रह नक्षत्राच्या स्थितीमध्ये असे काही सकारात्मक परिवर्तन घडून येणार आहे की या परिवर्तनाचा शुभ प्रभावाने या काही खास राशींच्या जातकांचा भाग्योदय घडून येणार आहे. आता इथून पुढे प्रचंड प्रगतीला सुरुवात होणार असून जीवनामध्ये आत्तापर्यंत भोगत असलेल्या दुःख आणि यातनेपासून या राशींच्या जातकांची सुटका होणार आहे. आता नव्या दिशेने जीवनाची नवी वाटचाल सुरू होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होणार असून या कालावधीमध्ये आरोग्य, सुख, संपन्नता प्राप्त होणार आहे. आलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारा नैराश्यजनक काळ आता समाप्त होणार आहे. कारण मित्रांनो, दिनांक 13 फेब्रुवारी रोजी भगवान सूर्यदेव राशी परिवर्तन करणार असून ते कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. सूर्याचे हे राशी परिवर्तन अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. मित्रांनो, ज्योतिषानुसार सूर्याचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण 12 राशींना प्रभावित करत असतो. कारण सूर्य हे ग्रहांचे राजा मानले जातात. त्यामुळे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्याचा शुभ अथवा अशुभ प्रभाव संपूर्ण 12 राशींना प्रभावित करत असतो. सूर्य जेव्हा ज्या राशीसाठी शुभ असतात किंवा सूर्याचे होणारे गोचर जेव्हा ज्या राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ आणि लाभकारी असते तेव्हा त्या राशीच्या जातकांचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्या दिनांक 13 फेब्रुवारी 2024 पासून असाच काहीसा सकारात्मक अनुभव या खास राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये येणार असून यांच्या नशिबाला नवी कलाटणी मिळणार आहे. यांच्या जीवनामध्ये अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात होणार असून भाग्योदयाला सुरुवात होणार आहे. आता अनेक दिवसांचा संघर्ष समाप्त होणार आहे. यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये होणार असून मानसन्मान, पदप्रतिष्ठा, यश, कीर्तीमध्ये वाढ होणार आहे. आता इथून पुढे या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये चालू असणाऱ्या आर्थिक समस्या पूर्णपणे समाप्त होणार आहेत. तर चला, वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशीपासून. मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असणार आहे. मानसिक तणाव दूर होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसन्मान, पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल आपले भाग्य. जीवनामध्ये आत्तापर्यंत भोगत असलेल्या संघर्षातून आपली सुटका होणार असून यश प्राप्तीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नाते संबंधामध्ये आलेली कटुता आता दूर होईल. नाते संबंध पुन्हा एक वेळा मजबूत बनतील. अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जमून येतील. मेष राशीच्या जातकांच्या आत्मविश्वासामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होणार असून कुठल्याही संकटांना पार करण्याची क्षमता आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. कुठल्याही समस्येचे निराकरण करण्याची बुद्धिमत्ता आपल्याला प्राप्त होणार असून कुठल्याही वादळाशी भिडण्याची ताकद आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी प्रगती घेऊन येणार आहे, सुख समृद्धी घेऊन येणार आहे. त्यामुळे मेष राशीच्या जातकांनी कार्यक्षेत्रामध्ये चांगली मेहनत करण्याची आवश्यकता आहे. यानंतर आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ आणि अतिशय अनुकूल ठरणार आहे. सूर्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आपल्या भौतिक सुख समृद्धीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. त्याबरोबर काम करण्यामध्ये आपल्याला एक नवी चेतना निर्माण होणार आहे. म्हणजे एक नवी स्फूर्ती आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार असून या स्फूर्तीचा लाभ आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या स्वतःच्या वाणीद्वारे लोकांना स्वतःकडे आकर्षित करणार आहात. त्याबरोबरच मित्रांसोबत आपले नाते पुन्हा एक वेळा मजबूत बनणार आहे. आपल्या वाणीमध्ये तेज निर्माण होईल. आपल्या कर्तृत्वाने लोकांना प्रभावित करणार आहात. हा काळ आपल्या पदप्रतिष्ठा, मानसन्मान वाढविणारा काळ असणार आहे. त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर आहे सिंह राशी. सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ
अतिशय अनुकूल ठरणार असून सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल. नोकरीमध्ये आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होऊ शकते. खाजगी अथवा सरकारी नोकरी मिळण्याचे देखील योग बनत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. सिंह राशीच्या जातकांना व्यापारातून देखील आर्थिक आवक समाधानकारक असेल. कार्यक्षेत्र करिअरमध्ये चांगले यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. त्याबरोबरच नातेसंबंधामध्ये आपला मानसन्मान वाढणार आहे. नोकरीमध्ये आपला सन्मान होईल. त्याबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना चांगले पद मिळण्याची संकेत मिळत आहेत. चांगले पद प्राप्त होऊ शकते. प्रतिष्ठा वाढणार आहे. यानंतर आहे तुळ राशी. तुळ राशीच्या जातकांसाठी अतिशय सुखद अनुभव देणारा हा काळ असेल. सूर्याचे गोचर अतिशय शुभ फलदायी ठरणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन कीर्तिमान स्थापित करणार आहात. आपल्या सौंदर्यामध्ये वाढ होणार आहे. स्वतःच्या आपल्या व्यक्तिमत्वामध्ये तेज निर्माण होणार आहे आणि त्या तेजाने आपण प्रत्येकाला प्रभावित करणार आहात. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असणार आहे. या कालावधीमध्ये आर्थिक प्राप्ती समाधानकारक होईल. धनलाभाचे योग देखील बनत आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या जीवनावर असेल. भगवान सूर्यदेवाच्या कृपेने प्रतिष्ठा प्राप्त होणार आहे. प्रसिद्धी प्राप्त होणार आहे. तुळ राशीच्या कवी लेखक लोकांसाठी हा काळ अतिशय सुखाचा असेल. त्याबरोबर कलाकार लोकांसाठी देखील शुभ फलदायी काळ ठरणार आहे. यानंतर आहे वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ भाग्योदयाचा काळ असेल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेली मेहनत यशस्वी होईल. त्याबरोबरच कार्यक्षेत्रामध्ये मोठे यश आपल्याला लाभणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहात त्या क्षेत्रामध्ये नावलौकिक पदप्रतिष्ठा प्राप्त होईल. या काळामध्ये एक नवीन ऊर्जा आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. नवीन संकटाचा सामना करण्याची ताकद देखील आपल्या स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. त्याबरोबरच अवघड वाटणाऱ्या गोष्टी अगदी सहज रीतीने आपण पूर्ण करून दाखवाल किंवा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्यामध्ये निर्माण होणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकांचे स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत. त्याबरोबरच करिअर कार्यक्षेत्रामध्ये चांगली प्रगती करणार आहात. नातेसंबंधामध्ये आलेला दुरावा मिटेल. मित्र आपली चांगली मदत करतील. त्याबरोबरच शत्रू देखील आपल्यापासून भयभीत होणार आहेत. शत्रूंना त्यांची जागा दाखवणार आहात. आपला अपमान करणारे लोक आता आपली क्षमा याचना मागतील. आपली टिंगल उडवणारे लोक स्वतः आपली स्तुती करू लागतील. असा हा सुंदर काळ आपल्या जीवनामध्ये आता इथून पुढे येणार आहे. यानंतर आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ प्रसिद्धीचा काळ असेल. मानसन्मान मिळवून देणारा काळ असेल. धनुराशीच्या आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे. आपल्या जीवनामध्ये आत्तापर्यंत चालू असणारा दारिद्र्याचा काळ आता समाप्त होईल. एका नव्या युगाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार असून कार्यक्षेत्रामध्ये काही बदल घडून येऊ शकतात. धनुराशींच्या गृहिणीसाठी हा काळ अनुकूल असून लघु उद्योग सुरू करण्याचा जर आपला विचार असेल तर हा काळ सुखद असेल. लघु उद्योग लवकरच भरभराटीस येणार असून आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. धनुराशीच्या जातकांसाठी सर्वच दृष्टीने काळ लाभकारी ठरणार आहे. त्याबरोबर अविवाहित जातकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग देखील जमून येणार आहेत. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुख शांती आणि समाधान आपल्याला लाभणार आहे. यानंतर आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरेल. आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्या जीवनामध्ये आनंद सुख समृद्धी पदप्रतिष्ठा घेऊन येणार आहे. मान सन्मान घेऊन येणार आहे. राजकीय क्षेत्रामध्ये चांगले पद आपल्याला मिळू शकते. या ठिकाणी आर्थिक क्षमता मजबूत बनेल. सूर्याच्या सकारात्मक प्रभावाने नवीन संकल्पना नवीन योजना बनतील आणि त्या योजना यशस्वीरित्या पूर्ण करण्याचे बळ देखील आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांनी या कालावधीचा चांगला उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. पण या काळामध्ये कुठल्याही भोंदू लोकांवर किंवा कुठल्याही अशा लोकांवर विश्वास ठेवू नका ज्यापासून आपल्याला धोका होऊ शकतो. कुणावरही अतिविश्वास करून या कालावधीमध्ये चालणार नाही. आर्थिक देवाणघेवाण देखील जपून करावी लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा. धन्यवाद.